आपल्याला टीव्हीवर मोबाईलवरती बातम्या वाचून बातम्या ऐकून बैचेन होतं, खूप त्रास होतो. काहीतरी घाबरवणारं, काहीतरी अस्वस्थ करणारं आपण ऐकतो, वाचतो. माझ्याबरोबर काय असं तसंच झालं होतं. म्हणूनच आजची गोष्ट खास तुमच्यासाठी, जी खरी आहे, डीप आहे आणि खूप गरजेची सुद्धा आहे. चला बघूया. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वरदा, मी एक सायकोलॉजिस्ट आहे आणि तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आली. आता आपण दर शनिवारी सकाळी भेटणार आहोत. सो मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. लेट्स गो. मी अशा मुलीला ओळखते. आता तिचं नाव नाही सांगणार, पण समजा तिचं नाव आहे ईशा. तिचं वय आहे 27. तिचं घर व्यवस्थित आहे, नोकरी उत्तम आहे, पण गेल्या काही दिवसांपासून ती अशी खूप अपसेट आणि निगेटिव्ह, सतत चिंतामध्ये असणारी अशी वाटत होती. म्हणून मी तिला विचारलं की काय झालं. तेव्हा तिने मला सांगितलं की मी रोज सकाळी उठल्यावरती न्यूज वाचते, बातम्या ऐकते आणि त्याच्यात रोज काहीतरी महागाई वाढली, युद्ध होत आहेत, बलात्कार होत आहेत, सुसाईड होत आहेत. सो अशा बातम्यांनी माझा दिवस सुरू होतो. माझ्या मनावर खूप भार पडतोय, काहीतरी चुकीचं होतंय. सो तेव्हा माझ्या लक्षात आलं की निगेटिव्ह बातम्या सकाळी सकाळी उठल्यावर वाचणं यांनी आपल्या मानसिक आरोग्यावर किती परिणाम करू शकतात. आणि म्हणून मला असं वाटलं की मी आज तुमच्यासोबत हे शेअर करावं. आता काय होतं मी तुम्हाला सांगते. आपण रोज निगेटिव्ह बातम्या ऐकतो, वाचतो, पाहतो. आपण फॅमिली लंच, डिनर्स, मित्रमंडळ भेटीगाठी चालू असतात तेव्हा कोणीतरी आपल्याला निगेटिव्ह न्यूज काहीतरी शेअर करतं, आपण तेव्हा ऐकतो. पण जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा आपल्याला काही असं त्रास होत नाही. पण हळूहळू रात्री आपल्याला त्रास व्हायला लागतो, आपण खूप विचार करायला लागतो. कारण की अमिगडाला नावाचा जो भाग आहे आपला मेंदूत, जो आपल्या फिअर मॅनेजमेंट, रिॲक्शन मॅनेजमेंटच्या प्रोसेससाठी रिस्पॉन्सिबल आहे, तिथे हळूहळू पोचायला सुरुवात होते, मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. तुम्ही डूम स्क्रोलिंग ऐकलंय का? जेनझीवाले जर तुम्ही असाल तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. आपण निगेटिव्ह बातम्या रोज रात्री स्क्रोल करत राहतो. याने अँझायटी, स्लीपलेसनेस आणि होपलेसनेस खूप वाढतं. एक स्टडी असं सांगतं की आपण 15-20 मिनिटं रोज निगेटिव्ह बातम्या स्क्रोल करत राहतोय. ह्याने आपला दिवसभराचा मूडही खराब होतो आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलून जातो. आपल्याला न्यूज ऐकल्यावर काहीच वाटत नाही, पण हळूहळू आपल्याला त्रास व्हायला सुरुवात नक्कीच होते. याच्यात माझं पर्सनल कनेक्शन आणि रिफ्लेक्शन्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. मी स्वतः अनुभवलंय. एकेकाळी मी स्वतः रात्री झोपायच्या आधी असं न्यूज बघून मग झोपायचे. रोज तीच भीती, तेच दुःख आणि मग रात्रभर विचारांचं ओझं. एक दिवशी मी स्वतःला विचारलं, ही माहिती लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे, पण ह्याच्यासाठी मी माझं मानसिक आरोग्य गमावणं योग्य आहे का? तेव्हा मी सुरुवात केली की न्यूज बघणं हे एका ठराविक वेळेतच झालं पाहिजे. मग काही पॉझिटिव्ह गोष्टी शोधल्या आणि मी स्वतःला मानसिक शांती द्यायचा प्रयत्न केला. आता आपण काही योग्य टिप्स जाणून घेऊयात. नंबर 1, न्यूज पाहण्याची वेळ. शक्यतो सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपायच्या आधी नकोच. आणि स्पेशली हायली रेकमेंडेड जेवण करताना किंवा जेवण करताना कोणीतरी बोलणं किंवा न्यूज बघणं हे टाळलं पाहिजे, कम्प्लिटली टाळलं पाहिजे. नंबर 2, रिअल आणि ट्रूथफुल न्यूज चॅनल्सच बघायचं. काही चॅनल्स असतात ते अफवा किंवा क्लिक बेट शेअर करतात, ते सांगतात. सो ह्याच्यापासून दूरच राहा. जे न्यूज खरे आहेत, खरी बातमी सांगतात असंच फक्त बघा. नंबर 3, दिवसात पॉझिटिव्ह एनर्जी साठवणं. जर तुम्ही निगेटिव्ह न्यूज ऐकली असेल, तुम्हाला त्याचा त्रास होत असेल, तर दिवसातून कुठल्या तरी गोष्टीने पॉझिटिव्ह एनर्जी साठवा. तुमचं आवडीचं पुस्तक असेल ते वाचा, गाणे ऐका, वॉक करा, योगा करा. ह्याच्याने तुमच्या अंगात, तुमच्या आजूबाजूचा जो ऑरा आहे जो पॉझिटिव्ह करा, त्याच्याने तुम्हाला मदत होईल. नंबर 4, आता हे सगळ्यांसाठी खूप अवघड आहे आणि ह्याच्यासाठी आपण सगळेच खूप प्रयत्न करतोय
ते म्हणजे डिजिटल डिटॉक्स. आठवड्यातून कुठला तरी एक दिवस असा ठरवा की त्या दिवशी तुम्ही सोशल मीडिया अजिबात बघणार नाही आहात, असा एक दिवस ठरवायचा. आय नो आपण सगळेच खूप प्रयत्न करतो आणि आपल्याला सगळ्यांना हे खूप अवघड आहे, पण थोडं थोडं हळूहळू आपण नक्कीच सुरू करू शकतो. मग अशी मी ईशाची गोष्ट सांगितली, तिचंही मन हळूहळू हलका पाहायला लागलं. तसंच या टिप्सने तुमचंही मन हलकं होईल. माहिती ठेवणं गरजेचं आहे, चुकीचं आहे असं नाही, पण त्याची किंमत आपलं मन नसावं. आजपासून फक्त बातम्या बघणं नाही, तर ते कधी बघायचं हे सुद्धा ठरवा आणि सिलेक्टेड राहा. ही बातमी जर उपयोगी वाटली असेल तर इतरांसोबत शेअर करा. मन जपा, कारण तिथूनच आपलं जग सुरू होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या शनिवारी. टेक केअर. बाय.